सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर खंडोबा तालीम मंडळ आणि पीटीएम यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीचे साक्षीदार होण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांसह फुटबॉलप्रेमींनी गर्दी केली होती. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पीटीएमच्या ओंकार मोरे, नबी खान, ऋषिकेश मेथे पाटील, अरशद अली यांनी वेगवान चढाया करून खंडोबा तालीम मंडळावर दबाव निर्माण केला. खंडोबाच्या नवीन रेघू, रोहित जाधव यांनी केलेल्या खोलवर चढाया पीटीएमनं रोखल्या. मध्यंतराला 2 मिनिटं बाकी असताना पीटीएमच्या निवृत्ती पवनोजी यानं मैदानी गोल नोंदवत सामन्याच्या पूर्वार्धात संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धाच्या सुरुवातीला खंडोबाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. पीटीएमच्या निवृत्ती पवनोजी यानं मारलेला कॉर्नर फटका खंडोबाच्या गोलरक्षकानं उंच उडी मारून रोखला. खंडोबाच्या गोलक्षेत्रात पीटीएमच्या चढाया रोखण्याचा खंडोबाकडून प्रयत्न सुरू असताना उडालेल्या गोंधळाचा फायदा उठवत पीटीएमच्या ओंकार मोरेनं चपळाईनं गोल करून पीटीएमच्या आघाडीत आणखी एका गोलची भर टाकली. त्यानंतर खंडोबाच्या ऋतुराज संगपाळ यानं मैदानी गोल करून संघाचं खातं खोललं. पीटीएमच्या पवनोजीच्या कॉर्नर पासवर अरबाज पेंढारी यानं संघासाठी तिसरा गोल नोंदवून संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ खंडोबाच्या कुणाल दळवी यानं उत्कृष्ट गोल नोंदवला. खंडोबाच्या गोलक्षेत्रात ऋषिकेश मेथे पाटील चढाई करत असताना खंडोबाकडून मेथे पाटील याला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी पीटीएमला पेनल्टी बहाल केली. ऋषिकेश मेथे पाटीलनं याचा फायदा उठवत गोल नोंदवून संघाला 4-2 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यासाठी काही मिनिटं बाकी असताना पीटीएमच्या खेळाडूनं खंडोबाच्या खेळाडूला धोकादायकरित्या रोखल्यानं खंडोबाला पेनल्टी मिळाली. खंडोबाच्या प्रभू पवार यानं मारलेला फटका गोल पोस्टच्या खांबाला धडकल्यानं खंडोबाची गोल नोंदवण्याची संधी वाया गेली. पीटीएमनं 4-2 अशा गोल फरकानं अंतिम सामना जिंकत यंदाच्या सतेज चषकावर नाव कोरलं. विजयानंतर पीटीएमच्या समर्थकांनी मैदानावर जल्लोष केला. आमदार जयंत असगावकर, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते विजेत्या पीटीएमला 2 लाख रुपये, उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळाला 1 लाख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत उत्कृष्ट हाफ, उत्कृष्ट फॉरवर्ड, बेस्ट डिफेन्स, उत्कृष्ट गोलरक्षक, स्पर्धावीर आणि सामनावीर पुरस्कारानं अनुक्रमे खंडोबा तालीम मंडळाचा प्रभू पवार, पीटीएमचा निवृत्ती पवनोजी, खंडोबाचा ओंकार लायकर, पीटीएमचा राजू मारियाला, पीटीएमचा अरबाज पेंढारी आणि नबी खान यांना सन्मानित करण्यात आलं. स्पर्धावीर अरबाज पेंढारीला बुलेट प्रदान करण्यात आली. बक्षीस वितरण प्रसंगी भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक मंदार ताम्हणे, ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, स्पर्धा संयोजक संदीप सरनाईक, संपत जाधव, पीटीएमचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, प्रतापसिंह जाधव, रियाज सुभेदार, रोहित पाटील, सुयोग मगदूम, भैया शेटके, संदीप देसाई, संजय संगपाळ यांच्यासह दोन्ही संघाचे खेळाडू, त्यांचे समर्थक, क्रीडा रसिक उपस्थित होते. अजिंक्य गुजर, प्रदीप साळोखे, माणिक पाटील, गौरव माने यांनी अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून तर विजय साळोखे यांनी निवेदक म्हणून काम पाहिलं.